दादरमधील विद्यार्थी आंदोलनावेळी एका पुरुष पोलिसाकडून महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप होतोय। आमदार रोहित पवार आणि खासदार वर्षा गायकवाडांनी एक्सपोज करत हा आरोप केलेला आहे। या व्हायरल व्हिडिओवर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात। सिव्हिल ड्रेसमधील हे व्यक्ती जर पोलीस असेल तर त्यावर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार आणि वर्षा गायकवाडांनी केली आहे। काल जे आंदोलन झालं दादरमधलं, या संबंधित पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करा, महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांना का हाताळलं असा सवाल उपस्थित होतोय। तर रोहित पवारांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय। वस्तुस्थिती अशी दिसते की संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीयेत। ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते। ते व्हिडिओच्या सुरुवातीपासून स्पष्ट दिसतंय असं सुद्धा नवनाथ बन म्हणाले। फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत। तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यामध्ये तिडीक येते, हे लक्षात ठेवा असंही नवनाथ बन म्हणाले।